मी ह्या राजगिरीच्या लाह्या बनवत आहे। ह्यापासून मी आता ह्यामध्ये ह्या लाह्या बनवून झाल्यानंतर मी ह्यामध्ये शेंगदाणे गूळ मिक्स करणार आहे आणि एक पौष्टिक पीठ बनवत आहे, जे तुम्हाला उपवासामध्ये खूप उपयोगी पडेल। अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवू शकता किंवा सिद्धी फूड्समधून पण तुम्हाला अवेलेबल होईल। तर मी इथे त्या लाह्या आता दळून घेणार आहे मिक्सरमध्ये किंवा मग गिरणीमध्ये। आणि हे जो गूळ दाखवला मी तो गूळ तुम्हाला त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आता। आणि शेंगदाणे जे आहे साल काढून घेतलेले खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, तर ते थोडेसे जाडसर दळायचे आणि ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे पूर्णचे पूर्ण। तर हे जे आहे बाहेरचे तेलकट पदार्थ बिलकुल खाऊ नका तुम्ही किंवा घरी पण तेलकट खाऊ नका, कारण की उपवास संपल्यानंतर आपल्याला खूप त्रास होतो मग त्याचा, कारण की ते शरीर सहन करत नाही उपवासांमध्ये। उपवास झाल्यानंतर मग त्रास होतो। हे बघा अशा पद्धतीचं हे पीठ आपलं रेडी आहे, बघू शकता। तुम्हाला याच्याने बिलकुलसुद्धा असं गळाल्यासारखं वाटणार नाही किंवा उपवास आहे आपला असं वाटणार नाही। तुम्ही सकाळी सकाळी हे खाऊन बघा, तुम्हाला 1-2 वाजेपर्यंत भूक लागणार नाही। तर ह्या असे 3 चमचे घेतले, त्याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं दूध टाका, कारण की हे जे पीठ आहे ना ते दूध शोषतं। खूप सुंदर लागतं हे, तुम्ही एकदा ट्राय करून बघा। तुम्हाला पाहिजे असेल तर सिद्धी फूड्समध्ये कुरिअर सेवा आपल्याकडे उपलब्ध आहे, तुम्ही मागवू शकता। मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली किंवा मग हे आयडिया कशी वाटली ते सांगा कमेंट्समध्ये। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तुमचं एक सबस्क्राईबचं बटन माझा खूप आनंद वाढवतं। तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना। सुखाचं आणि समाधानाचं जावो तुमचे उपवास छान।